दया तुला माहित आहे आता नवरात्री येणार आहे ना, तेव्हा हजारो भक्त आशापुरा मातेच्या मठात दर्शन करण्यासाठी जातील. हजारो किलोमीटर वरून कोणी पायी चालून येतं, कोणी सायकल वरून येतं. खूप भक्तिभावाने दर्शन करतात. हो, आशापुरा मातेचा खूप महिमा आहे. माहित नाही कधी मातेचं दर्शन होणार. ओम मित्राय नमो, ओम रवे नमो, ओम सूर्याय नमो, ओम भानवे नमो, ओम खगाय नमो, ओम पुष्णे नमो, ओम हिरण्यगर्भाय नमः, वरिचाय नमः, आदित्याय नमः, सवित्रेण नमः, अर्काय नमः, भास्कराय नमः, आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसिद्धेन भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. हल्ली बबिताजीचं दर्शन होत नाही. कशात बिजी झाले आहेत? बबिताजी कुठे आहेत? काही नाही. आज सकाळी सकाळी बबिताजींच्या जागी अय्यर भाऊंचे दर्शन झाले. काय माहित आजचा दिवस कसा जाईल. सांभाळून घे रे देवा. काय काय बातम्या यायला लागल्या आहेत. अस्वल विहिरीत पडलं आणि शिडीवर चढून बाहेर सुद्धा आलं. अरे देवा. नवऱ्याने लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीची सोन्याने तुला केली आणि तेवढ्या वजनाचे दागिने बनवून दिले. अरे देवा, आतंकवादी नवरा आहे हा. काय काय बातम्या छापतात हे पेपरवाले. हा पेपर तर लपवावा लागेल. जर अंजलीने पाहिला तर मेलो मी. कोणत्याही बायकोने बघितला तरी नवरा मेलाच समजा. लपवावा लागेल बाबा हा. काय वाचताय तारक? कुठे वाचतोय, कुठे ठेवतोय पेपर मी. अगं हल्ली पेपर मध्ये वाचण्यासारखं काय असतं, तू पण वाचू नको. अच्छा जी, असं वाटते तुम्ही नीट पेपर वाचलेला नाहीये. वाचा, काय बातमी आलीये? कोणती? अशी कोणती बातमी आली? एक नवरा आपल्या बायकोवर इतकं प्रेम करतो की त्याने तिची सोन्याने तुला केली आणि त्याच सोन्याचे दागिने बनवून दिले. अच्छा, अशी कोणती बातमी दिसली नाही मला. तारक, तुम्हाला नाही वाटत का की तुम्हाला पण असं काहीतरी करायला हवं आपल्या बायकोसाठी? काही काय बोलतेस अंजली. मानलं की तू डाएट करून करून आपलं वजन कमी केलंयस, पण इतकं वजन कमी करूनही मी सोनं खरेदी केलं तर मी तर 12च्या भावात जाईल. अरे अरे तारक, मी तर मस्करी करत होते. हा हा, मग ठीक आहे बाबा. मला अजिबात सोनं चांदी नकोय. मला तर फक्त तुमचं प्रेम हवंय. हे तर एवढं आहे अंजली की तुझ्या वजनापेक्षा 10 पट जास्त. 10 काय 100 पट जास्त. त्या प्रेमात काय कमीच नाहीये. तर मग तारक, तुम्हाला माझी एक इच्छा नक्की पूर्ण करावी लागेल. हा, कोणती? तारक, उद्यापासून नवरात्री सुरू होणार आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही मला खूप साऱ्या जरीवाली, आरशेवाली अशी चनिया चोली द्याल की पूर्ण सोसायटीमध्ये बेस्ट असेल. अच्छा, चनिया चोली नक्की देईन अंजली. त्यात सांगण्यासारखं काय. अगं नक्की इच्छा पूर्ण करेन तुझी. नक्की. उत्तम. सोसायटीमध्ये सगळ्यात अप्रतिम चनिया चोली तुझीच असेल. मी घेऊन येईन. पण एवढ्यानेच भागणार नाही. हा, तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या तालाशी ताल मिळून गरबा खेळावा लागेल. नाही, ते नाही होणार माझ्याकडून. गरबा करणं ठीक आहे, पण तालाशी ताल मिळवायचा म्हणजे तुला माहितीये ना, गरबा खेळायचा म्हणजे माझा ताल इकडे तिकडे जातो. पण जेवढा ताल मिळेल तेवढा मिळवून नाच करूया. हा, आणि असंही अंजली, ज्यांना नाचता येत नाही ते नवरात्रीत जोशात नाचत असतात. आपण तर नाचू मस्तीमध्ये. आणि ज्यांना नाचता येतं ते नवरात्री यायच्या अगोदरच गरबा खेळायला सुरुवात करतात. हो, खरंच. जसं की आपली दया वहिनी. मला तर वाटतं की ती जेवण सुद्धा गरबा खेळत खेळत बनवत असेल. केर कचरा पण गरबा खेळता खेळता करत असेल. मला तर वाटतं दया वहिनी घरातली सगळी कामं गरबा खेळता खेळताच करत असतील. अगदी बरोबर बोललीस. आता नवरात्री आली म्हणजे जेठालालच्या घरात गरब्याची धामधूम सुरू झाली असेल. हो, झालीच असेल. हा पेपर कुठे गेला? कारण ते सकाळी पेपर नाही वाचला ना तर असं वाटतं की दिवसच सुरू नाही झालाय. बापूजी, टप्पू तर घेऊन गेला नसेल ना? अरे वा, टप्पूने पण पेपर वाचायला सुरुवात केली. नाही नाही बापूजी, मला माहित नाही. मी असंच अंदाज लावत होते. इथे बघते. ह, अरे काय झालं दया? काय शोधतेस? काय हरवलंय बापूजी? अरे तो घे, पेपर तुझ्यापाशी आहे होय? अरे आम्ही कधीपासून इकडे शोधतोय आणि तू कधीपासून पेपर वाचायला लागलास? नाही नाही बापूजी, टप्पूचे पप्पा वाचायला घेऊन गेले नसतील. अर्ध्या तासापूर्वी नाही का 10 मिनिटासाठी लाईट गेली होती ना, तर हवा खायला घेऊन गेले असतील. अरे काय हवा खायला घेऊन गेले? मी पेपर वाचायलाच घेतला होता. तू पेपर नाही वाचत याचा अर्थ मी पण पेपर नाही वाचत का? अगं आपल्या आजूबाजूला समाजात आणि देशात काय चालू आहे ते सगळं आपल्याला माहित असायला हवं.
हवा खायला घेऊन गेले असतील म्हणे. नाही टपूचे पप्पा, असं काही नाहीये. मी पण पेपर वाचते. काहीही हं? खरंच. कधी वाचतेस? दुपारी घरचं सगळं काम संपवून मग मी पेपर वाचते. अच्छा, काय वाचतेस पेपर मध्ये? साडीचा सेल कुठे लागलाय, दागिन्यांचा सेल कुठे लागलाय, भाजीचे भाव कमी झालेत की नाही, हे सगळं. बस आपल्या कामाचं तेवढं वाचतेस. अगं पेपरात आणखी पण काही बातम्या असतात, त्या पण वाचल्या पाहिजेत. असं तू पेपर मध्ये काय काय वाचतोस? मी सगळं वाचतो बापूजी. शेअर बाजार किती खाली गेला, आजचा सोन्याचा भाव काय आहे, हिरा बाजारात कोणती पार्टी उठली, जमिनीचा भाव कुठे वाढतो आहे आणि कुठे कमी होतो आहे, सगळं वाचतो. हा, मग तू सुनबाईला काय सांगतोयस? तू सुद्धा तर तुझ्याच कामाच्या गोष्टी तेवढ्या वाचतोस. पैसे कुठून कसे कमावले जातील? अरे पेपर मध्ये सगळं वाचायला हवं. पेपर कसा असा वाळवी सारखा खाल्ला पाहिजे, त्याने ज्ञान वाढतं. आणि आजच्या काळामध्ये ज्ञान सर्वात मोठी पुंजी आहे, समजलं? बरोबर आहे बापूजी. मी पेपर मध्ये बाकीच्या बातम्या पण वाचतो. कोणत्या? जसं की राजकारणावर वाचतो, बाकीच्या राज्यांविषयी वाचतो. आता हल्लीच काश्मीरमध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली, त्यावर देशवासियांनी किती शोक व्यक्त केला, त्याविषयी वाचलं. आपल्या भारतीय सेनेने तिकडे किती चांगलं बचाव कार्य केलं, किती लोकांचा जीव वाचवला, ते सगळं वाचलं. खूप छान आहे. मलाही ते सगळं वाचायचं आहे. आण पेपर आण. हे काय? तू कालचा पेपर वाचत होतास? हा कालचा पेपर आहे. बघितलं बापूजी, पेपर मध्ये सगळं वाचतात पण तारीख नाही वाचत. ए डोळे नको वाटारोस, पडतील खाली. आजचा पेपर दे चल. मी कसं देऊ बापूजी? मी तर कालच्या पेपरला आजचा पेपर समजून वाचत होतो. अरे हा बापूजी, दूधवाला आला ना तेव्हा पेपर नव्हता. कदाचित नंतर ठेवून गेला असेल. मी आता बघून येते. हो राहू दे, मी घेऊन येतो. सॉरी बापूजी, ते आज सकाळी सगळ्या घरच्या कामात पेपर घ्यायलाच विसरून गेले. काही हरकत नाही सुनबाई. बापूजी दरवाज्यातच होता, हे घ्या. हे काय? हा कोणता पेपर घेऊन आलास तू? हो बापूजी, हा तर बंगाली पेपर वाटतो आहे. आणि यावर बबिताजींचा फ्लॅट नंबर लिहिला आहे. म्हणजे बबिताजींचा बंगाली पेपर चुकून आपल्याकडे आला. मग असं येऊ शकतं की चुकून आपला पेपर त्यांच्याकडे गेला असेल. शाबास, वा दया, वा वा. म्हणजे बरोबर. मग एक काम करतो बापूजी, तुम्ही 2 मिनिटं बसा, मी फटाफट बबिताजींच्या घरी जातो. हा त्यांचा बंगाली पेपर देऊन येतो आणि आपला गुजराती पेपर घेऊन येतो. हा गुड मॉर्निंग. तुम्ही इकडे का आलात? अरे का आलास काय विचारतोस? तू तिकडे चालला होतास, त्याऐवजी तोच इकडे आला. चांगलं झालं ना, तुझा त्रास वाचला. पण मी त्रास घ्यायला तयार होतो बापूजी. मला म्हणायचं होतं, चांगलं झालं अय्यर भाऊ आले. का आला आहात अय्यर भाऊ? जेठालाल, हा तुमचा गुजराती पेपर चुकून आमच्या घरी आला होता. हो, आणि बबिताजींचा बंगाली पेपर इथे आला. हा घ्या. हो, थँक्यू थँक्यू. ठीक आहे, मी निघतो. अरे नाही 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 अय्यर भाऊ, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते. अरे नको नको दयावानी, चहा नाश्त्याची गरज नाही. काय आहे, बबिता या पेपरची खूपच वाट बघत होती. ते काय, बबिताला सकाळी सगळ्यात आधी पेपर वाचायला लागतो. अगदी माझ्यासारखी सवय आहे. अच्छा, मी निघतो. हा, बापूजी हा आजचा पेपर. फोन आला. हा हा बोला नट्टू काका. शेठजी, तुम्ही दुकानात कधीपर्यंत येताय? मी घरातून निघतोच आहे. मग शेठजी प्लीज जरा लवकर या ना. का? काही लोक तुम्हाला भेटायला येणार आहेत. कोण? ते हिंदमाता कापड मार्केट वाले. दादर मध्ये ते हिंदमाता टॉकीज आहे ना, तिकडचे व्यापारी मंडळवाले. का? नाही ते तर माहिती नाहीये, पण असं म्हणत होते की तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. अच्छा ठीक आहे, मी येतो आता. हो. कमाल आहे. काय झालं? ते व्यापारी संघटनेमधून कोणीतरी भेटायला येणार आहे. मग त्यात घाबरण्यासारखं काय? भेटून घे. घाबरतय कोण बापूजी? मग कमाल आहे, कशाला बोललास? सॉरी,
निघतो मी. गदया, हा? ती नव्या मोबाईलची पिशवी दुकानात घेऊन जायची होती, ती कुठे ठेवलीस? बघितलं बापूजी, दुनियेमध्ये आणि देशामध्ये काय घडतंय हे सगळं यांना माहितीये, पण घरात कोणती गोष्ट कुठे हे यांना माहित नसतं. थांबा, आणते मी. राहू दे, मला माहित आहे, मी घेतो. बापूजी, जय जिनेंद्र, येतो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. दयाची बोलती बंद झाली, मज्जा आली. अरे अय्यर भाऊ, तुम्ही इकडे उभं राहून काय करताय? तुम्ही बोलला होतात ना बबिताजी त्यांच्या बंगाली पेपरची आतुरतेने वाट बघतायत. जा लवकर देऊन या. जेठालाल, मी बबिताचीच वाट बघतो आहे, ती इकडेच येत आहे. बबिताजी इथे कंपाऊंड मध्ये उभ्या राहून पेपर वाचणार आहेत. जेठालाल, जसा बबिताचा बंगाली पेपर तुझ्या घरी आला होता, तसाच माझा तमिळ पेपर सोडीच्या घरी गेला होता. बबिता तोच आणायला गेली आणि इथे येणार आहे. हे तर चुकीचं आहे ना अय्यर भाऊ. ज्याचा पेपर जिथे आला आहे त्याने तिथंच गेलं पाहिजे ना. तुमचा तमिळ पेपर सोढीच्या घरी गेला आहे तर तुम्ही तिथं गेले पाहिजे ना. तुम्ही आमच्या घरी का आलात? हाय. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग जेठाजी. बबिताजी, मी तुमच्यावर खूप नाराज आहे. का? बबिताजी, तुमचा बंगाली पेपर आमच्या घरी आला होता तर तो आणायला तुम्ही यायला हवं होतं ना. तुम्ही अय्यर भाऊंना का आणायला पाठवलं? आमच्याकडून काही चूक झाली का? ते काय आहे ना, अय्यर भाऊ एवढ्या घाईत निघून आले. दयाने चहा नाश्ता विचारला त्यासाठी पण नाही थांबले. तुम्ही आला असतात आणि आपण सोबत चहा नाश्ता केला असता तर दया खुश झाली असती ना. आय एम सो सॉरी जेठाजी, पण पुढच्या वेळी जर असा पेपर बदलला ना तर नक्की मीच येईन. ओके? हो. चला बबिता. आणि अजून एक, अय्यर भाऊ सांगत होते की सकाळी सकाळी तुम्हाला पेपर वाचायला हवाच असतो. हो, ऍब्सोल्युटली. सकाळी सकाळी उठून जर मी पेपर नाही वाचला ना तर मी खूप रेस्टलेस होते. म्हणजे मला चैनच पडत नाही. सेम टू सेम माझ्यासारखी सवय आहे बबिताजी तुम्हाला. माझं पण असंच आहे. सकाळी उठल्यावर मला सगळ्यात आधी पेपर हवाच असतो आणि एक एक बातमी एवढ्या बारकाईने वाचतो मी की असं समजा वाळवीसारखा पूर्ण पेपर मी खाऊन टाकतो. रिअली? त्यानं काय होतं, ज्ञान वाढतं ना. नक्कीच. आणि सगळ्यात मोठी पुंजी तर ज्ञानच आहे. हो. पुंगी म्हणजे? अरे अय्यर भाऊ, अरे पुंगी नाही, पुंजी पुंजी. पुंजी? त्याचा अर्थ? पुंजी म्हणजे ते काय बोलतात त्याला, आपलं खजिना. खजिना. हो. अरे टपूचे पप्पा, बरं झालं तुम्ही आतापर्यंत इकडेच आहात. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग दयावहिनी. अय्यर भाऊ, हे काय? आमच्या घरून घाई आहे म्हणून निघालात, चहा नाश्ता पण नाही केलात आणि इथे उभं राहून तुम्ही बोलत बसलात. दयाबाईंनी, आम्हाला जायचं आहे पण हा जेठालाल सोडत नाहीये. तुम्हाला दुकानात जायला उशीर होत नाही, नाहीये? होत आहे. ओके ओके, मी निघतो. अहो थांबा. काय आहे? अहो, तुम्ही जी पिशवी घेऊन जाताय ना त्यात बघा काय आहे. काय? मोबाईलचा नवा पीस आहे. नाही, मोबाईल फोन नाहीये. अरे काय नाही आहे हे बघ. सँडल. हा जेठालाल, हा कोणता मोबाईलचा नवा पीस आला आहे मार्केटमध्ये? नाही म्हणजे यातून नंबर कसा फिरवणार? यात सिम कार्ड कसं टाकणार? बबिता, अब मला वाटत आहे की हा मोबाईल कोणी पुरुष वापरतील. काय पुरुष असं यूज करतील ना तर असं वाटेल की कोणत्या तरी मुलीने त्याला सँडल मारली आणि ती सँडल त्याच्या गालावर चिकटली आहे. अय्यर, ते बबिताजी, माझी सँडल तुटली होती तर मी ती ठीक करण्यासाठी पिशवीत ठेवली होती. तर टप्पूचे पप्पा आपल्या मोबाईलच्या या पिशवीला त्यांची ती पिशवी समजून घेऊन गेले. ओके. ते सेम टू सेम पिशवी आहे ना, त्यामध्ये गडबड झाली बबिताजी.
आय नो जेठाजी, असं होतं. ओके बाय, सी यू. ओके बाय चल जेठाला. बाय बाय. मी घरातून निघालो तेव्हा का नाही सांगितलं? अहो पण तेव्हा मला माहीतच नव्हतं ना. जेव्हा मी बघितलं तेव्हा लगेच धावत तुम्हाला सांगायला आले. तुम्ही 1 मिनिट थांबा, मी खाली येते द्यायला. अगं बाय, उशीर होतो आहे, तिकडूनच फेक आता. पण हा मोबाईल फोन आहे. अगं ते बॉक्स मध्ये आहे आणि आत थर्मोकॉलचं पॅकिंग वॅकिंग बेस्ट आहे. काही नाही होणार मोबाईलला, तू फेक. कॅच करू शकाल? दया, बडबड बंद कर. सॉरी, हे घ्या. हे सरळपणे फेक. सॉरी, हे घ्या. कॅच. कॅच. शाबास. अरे थांबा, माझ्या सँडलची पिशवी तर देऊन जा. सँडल रिपेअर करायची आहे ना, तर रस्त्यात जाता जाता देऊन जाईन. नको नको टपूचे पप्पा, तुम्ही मला द्या, मी दुपारी ठीक करेन. द्या. नीट कॅच पकडू शकशील ना? हो द्या तर. अगं कुस्ती नाही खेळायची आहे, कॅच पकडायची आहे. कॅच केला. चल जय जिनेंद्र. अरे हे काय? ही तर मोबाईलची पिशवी आहे. कसं फसवलं? लबाड, जास्तच मस्तीखोर झाली आहे हल्ली. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र, बघून घेईन तुला. हा बघा. नट्टू काका, आपले शेठजी अजून आले कसे नाहीत? ते हिंदमातावाले पाहुणे येतच असतील ना? बघा, रिक्षाचा खूप प्रॉब्लेम आहे ना. मला वाटतं रिक्षा मिळाली नसणार. नट्टू काका, कधी कधी मी देखील विचार करतो की रिक्षा घ्यावी. आपल्याला जाणं येणं सोयीचं होईल आणि जरी कोणाला चालवायला दिली तर बरोबरीने धंदा सुद्धा होईल. Oh, very good idea. I think this thought needs a bit of nurturing. बघूया. हॅलो भागेश्वरजी. हॅलो मोटू काका. अरे बावरी बेटा, मोटू काका नाही, नट्टू काका. सॉरी, चुकीचं बोलले. अरे बावरीजी, तुम्ही आता इकडे का आलात? शेठजींची दुकाने द्यायची वेळ झालीये. जर त्यांनी तुम्हाला सकाळी सकाळी दुकानात बघितलं तर ते रागवतील. अरे बापरे, शेठजींचा फोन. बावरी, पळ आता इथून, पळ. पण फोन मध्ये मी थोडीच दिसणार आहे. स्मार्ट आहे. हॅलो. हा नटू काका, ते हिंद मातावाले पाहुणे आले का? नाही शेठजी, आता कुठल्याही क्षणी येतच असतील. हो, मी रस्त्यातच आहे, थोड्याच वेळेत पोहोचेल. ओके शेठजी. आणि ऐका, पाहुण्यांसाठी जरा चहा नाश्ता मागवा. ठीक आहे शेठजी. एक काम करा, आपल्या सगळ्यांसाठीच मागवा. हो ठीक आहे शेठजी. ओके थँक्यू. हा बावरी, शेठजी आता येतच असतील, तू लवकरच इथून जा. हा जाते. हे घ्या, तुमच्या दोघांसाठी नाश्त्याला बटाटे पोहे घेऊन आले. हाऊ स्वीट. हे बघा. थँक्यू. आता तू जा, लवकर जा. हो जाते. पण काय मी थोड्या वेळासाठी बागेश्वरजींना माझ्या बरोबर घेऊन जाऊ शकते का? कुठे? ते काय आहे ना की आज माझ्या आजोबांचं श्राद्ध आहे आणि जेव्हा ते जिवंत होते तेव्हा रोज गोमातेला लाडू खायला घालायचे. माझी इच्छा होती की बागेश्वरजी आणि माझ्या जोडीला आजोबांचा आशीर्वाद मिळावा, पण ते गेल्या वर्षीच ना वारले. म्हणून मला वाटतंय आज बागेश्वरजींनी माझ्या बरोबर यावं आणि गोमातेला लाडू खायला घालावा. त्यामुळे आजोबांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते आम्हाला आशीर्वाद देतील. नट्टू काका, मी जाऊ? पण बावरी बाळा, तू घरी कधी जाणार, लाडू कधी बनवणार आणि गाईला कधी खायला घालणार? खूप वेळ लागेल याला. अहो खोटू काका, लाडू तयार आहेत, हे बघा. अरे वा, शुद्ध तुपातले लाडू मी स्वतःच्या हातांनी बनवलेत आणि गोमाता इथे जवळच उभी असते. आम्ही लगेच जातो आणि गोमातेला लाडू खायला घालून लगेच परत येतो. नाही, तू परत येऊ नको. तू बागाला लवकर सोड. ओके नट्टू काका, ओके. चला बावरीजी, लवकर जाऊया. चला. एक मिनिट. हा, भाऊ, माझे परम मित्र जेठालाल यांच्या नशिबाविषयी काय बोलावं? त्यांचं नशीब असं आहे की त्यांचा पाय कधीच केळ्याच्या सालावर नाही पडत. केळ्याची साल त्यांचा पाय शोधत स्वतःहून त्यांच्या पायाखाली येऊन विसावते, कारण घसरणं तर त्यांच्या नशिबातच आहे. आता बघा ना, बावरीकडून चुकून एक चूक झाली. गाईला खायला द्यायचे श्राद्धाचे लाडू ती चुकून जेठालालच्या दुकानात विसरून गेलीये. आता काय होणार?
मी फॉर अ चेंज तुम्हाला पुढची कथा सांगतो. जेठालाल दुकानात येतील, मग त्या लाडूंना बघतील आणि लाडवांकडे बघून त्यांचा स्वतःवर ताबा राहणार नाही. अगदी तसाच जसा एपिसोड बघताना तुमचा हास्यावर ताबा राहणार नाही. बघत राहा माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. बघत राहा आणि हसत राहा. अरे काय झालं बावरीजी? चला आपल्याला गोमाताजवळ जावं लागेल. गोमाता चालत आपल्या जवळ येणार नाहीये काही. बागेश्वरजी चुकून चूक झाली. काय झालं? ते चुकून नाश्त्याचा डबा मी बरोबर घेऊन आले आणि गाईला खायला द्यायचा लाडूचा डबा तुमच्या दुकानातच विसरून आले. अरे बापरे. पण काही हरकत नाही, तुम्ही गोमातेला बटाटा पोहा खायला द्या. नाही बागेश्वरजी, आजोबा बटाटे पोहे नाही खायचे. म्हणजे आपण हे पोहे गोमातेला नाही खायला देऊ शकत. आपल्याला परत जाऊन डबा आणावाच लागेल. नाही बावरीजी, आतापर्यंत तर कदाचित शेठजी दुकानावर आले असतील. ते मला खूप ओरडतील. काही हरकत नाही बागेश्वरजी, मी त्यांची माफी मागेन. नाही तुम्हाला नाही, ते मला ओरडतील. काही हरकत नाही बागेश्वरजी, मी तुमच्यातर्फे सुद्धा माफी मागेन. पण तो डबा आणणं खूप आवश्यक आहे, नाहीतर आजोबांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार आणि ते रोज रात्री लाडू मागायला येतील. अरे बापरे, असं असेल तर काही हरकत नाही बावरीजी. गोमातेला लाडू खायला घालण्यासाठी मी शेठजींचा ओरडा सुद्धा खाईन. चला लवकर चला. चला. खाण्यासाठीच मागवले असतील ना, मग खाऊ? हो खा रे तू 2-4. तुम्ही बोलताय म्हणून खातोय. हो खा, मी आहे ना, खा बिंदास. थँक्यू. वा पद्मा वा.